विद्यार्थ्यांनी थाटली दुकाने. बीएमटी इंग्लिश मीडियम मध्ये रंगला बाल आनंद मेळावा. कोपरगाव शहरातील भागचंद माणिकचंद ढोळे इंग्लिश मीडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची दुकाने थाटली आणि आनंदाने व्यापाराचा अनुभव घेतला. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी शाळेच्या प्रांगणात CAS कुलकर्णी आणि SG विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक बजाज सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी BMT स्कूलचे संचालक तथा प्रसिद्ध उद्योजक कैलास शेठ ढोळे, राजेश शेठ ढोळे आदींसह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. मेळाव्यात खाद्यपदार्थ, खेळणी, हस्तकला वस्तू आणि विविध मनोरंजनाचे स्टॉल लावण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी स्वतः वस्तू विक्री केल्याने त्यांच्यात उद्योजकतेचा गुण विकसित होण्यास मदत तसेच त्यांच्या व्यावहारिक ज्ञानात भर पडेल या हेतूने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पालक, शिक्षक आणि इतर विद्यार्थीही या मेळाव्यात सहभागी झाले होते. शाळेचे संचालक राजेश ढोळे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान, जबाबदारीची जाणीव आणि कल्पकता वाढवण्यासाठी हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी खूप उत्साहाने सहभाग घेतला आणि त्यांना शिकताही आले. शाळेचे मुख्याध्यापक मकरंद निमोणकर यांनी शाळेत सुरू असलेल्या या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. भागचंद माणिकचंद ढोळे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्याच्या हेतूने जो उपक्रम राबवण्यात आला ते स्तुत्य असल्याची प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थिनींनीही आनंद व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या उपक्रमाला सर्वांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागचंद माणिकचंद ढोळे इंग्लिश मीडियम स्कूलचे व्यवस्थापन समिती तसेच मुख्याध्यापक मकरंद निमोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापिका वर्षा आगरकर, सुपरवायझर अभंग मॅडम, वरपे मॅडम, भोपळे मॅडम, देशमुख मॅडम आदींनी परिश्रम घेतले. भागचंद माणिकचंद ढोळे इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित फनफेअर हा एक आगळा वेगळा असा कार्यक्रम यावर्षी घेण्यात आला आहे आणि याच्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थाचे स्टॉल्स, त्याशिवाय विक्रीचे स्टॉल्स आणि काही आपल्या खेळण्याचे स्टॉल असे विविध प्रकारचे 150 प्रकारचे स्टॉल्स इथं लावले गेलेत. हे सगळे मुलांनी लावलेत. त्यांनी त्यांच्या वस्तू घरून बनवून आणल्यात किंवा काही मुलं इथं बनवून चाट किंवा पकोडी असं बनवून लोकांना खाऊ घालत आहे आणि खूप मजा किंवा मौज अशी सगळ्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना येत आहे. हा असा वेगळ्या प्रकारचा हा अनुभव सगळ्यांनी अनुभवला आहे आणि यात सर्वात मेन म्हणजे मुलांना कसं विक्री करावी, काय कशाचे भाव कसे असावे, इकॉनॉमिक्स आणि बिझनेस कसा असावा हे सगळं याचा ज्ञान होतो आणि याच्यातून त्यांना पुढच्या म्हणजे प्रॅक्टिकलिटी लाईफमध्ये कळते आणि त्याचा त्यांना पुढं फायदा होईल या उद्देशाने हा प्रोग्राम घेण्यात आला आहे. गॅदरिंग तर आपण घेतो, स्पोर्ट्स डे घेतो, याच्या विरहित आपण हा असा वेगळा प्रोग्राम यावर्षी घेतला आहे आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्ही पाहत असाल की सर्व पालकांनी किंवा मुलांनी दिला. तर याच्याबद्दल मी सर्व पालकांचे व मुलांचे खूप खूप आभारी आहे. मॅनेजमेंटतर्फे त्यांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जोशी आज भागचंद माणिकचंद ढोळे इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी फनफेअर नावाचा जो काही शाळेने आज कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि मुलांना फूड स्टॉलचं जे नियोजन करून दिलं तर यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे मुलांना फूड स्टॉलच्या माध्यमातून व्यवसाय कसा केला जातो, व्यवसायातून नफा प्राप्ती कशी केली जाते, व्यवसायासाठी कोणत्या प्रकारचं काय नियोजन आवश्यक असतं आणि अशा प्रकारचं जे काही मुलांना एक व्यवसाय प्रशिक्षण म्हणू शकतो आपण. या व्यवसाय प्रशिक्षणाच्या माध्यमातून अशा प्रकारचे हे जे कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, प्राचार्य आणि जे कर्मचारी वृंद आहे यांचं मी आभारी आहे. अशा प्रकारचे हे जे नियोजन कार्यक्रम जर भविष्यामध्ये शाळेने आणखीन आयोजित केले तर मुलांना व्यवसाय कसा केला जातो आणि त्यातून काय प्रकारचे आपण आणखीन व्यवसाय सुधारणा केली पाहिजे. थोडक्यात शिक्षणाबरोबर व्यवसाय प्रशिक्षण याचा अभ्यासक्रम शाळेने याचा समावेश केला या माध्यमातून. यासाठी शाळेचे सर्व कर्मचारी आणि प्राचार्य, कर्मचारी वृंद यांचं मी आभारी आहे. आज आमच्या शाळेत आज फनफेअर
केले, पण याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते आणि स्कूल आम्हाला हे कसं विकायचं याच्याबद्दल खूप चांगली माहिती देत आहे. आणि अदरवाईज आमच्या स्कूलमध्ये पण खूप छान गेम्स होतात आणि त्याच्यामधून पण आम्हाला खूप काही शिकायला मिळतं आहे. सो त्यामुळे आम्ही खूप खुश आहे, आज पण खूप खुश आहे, कारण ह्याच्यामधून आम्हाला खूप काही शिकायला मिळते आणि विकायला पण म्हणजे आमची चांगली विक्री पण होते आणि मॅम आम्हाला खूप मदत करता याच्यासाठी. सो थँक्यू. माझं नाव मृणाल रोहित खोजे. मी यावेळेला फनफेअरमध्ये भाग घेतला. मी साबुदाणा खिचडी विकली. याने मला बिझनेसचं खूप नॉलेज मिळालं. थँक्यू. मी डॉक्टर निलिमा खोदरे. माझी मुलगी मृणाल खोदरे ही 4थीला या स्कूलमध्ये शिकते, भागचंद माणिकचंद ढोळे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये. आज या स्कूलचं ॲन्युअल फेअरवेल फंक्शन आहे आणि फंक्शन अतिशय सुंदर झालेलं आहे. माझ्या मुलीने त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि एकंदरीत शाळा खूप छान आहे. शाळेमध्ये अभ्यास खूप छान करून घेतला जातो, अभ्यास होतो, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण होतात. ज्या मुलांना इंटरेस्ट असेल ते मुलं सहभाग घेऊ शकतात आणि ॲज स्टडी तर शाळेचा आत्तापर्यंतचा जो आलेख आहे तो उंचावलेलाच आहे. खूप छान शाळेची प्रगती आहे आणि गावात शाळा असल्यामुळं खूप छान शाळेने दिलेलं आहे. म्हणजे शिक्षणाबरोबर अदर ऍक्टिव्हिटीज आहे किंवा अशा पद्धतीने मुलांना, लहान मुलांना व्यवसाय कसा करावा याचं ज्ञान या माध्यमातून. हो 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 खूप छान यांचा हा उपक्रम आहे फनफेअरमध्ये की त्यांनी मुलांना स्टॉल लावायला सांगितलेत. मग मुलांनी ते काय बनवायचं किंवा मग किती रुपयाला द्यायचं, देवाणघेवाण पैशाची, किती रुपयाला काय प्लेट आहे वगैरे, किंवा हायजीन कसं मेंटेन करायचं, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून व्यापारही शिकला जातो. शिवाय माणुसकी जपली जाते, समाजात एक आदर्श निर्माण होतो ह्या गोष्टीमुळे आणि खरंच स्तुत्य उपक्रम आहे हा. नमस्कार. भागचंद माणिकचंद ढोळे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आनंद मेळावा साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी 150 स्टॉल मुलांनी लावलेले आहेत. स्वतःहून त्यांनी ते खाद्यपदार्थ बनवून आणले आणि विक्री सुद्धा केली. आपल्या स्कूलमध्ये 2014 साली जेव्हा स्कूल स्टार्ट झाली त्यानंतर जास्तीत जास्त मुलं जे आहेत आपल्याकडे प्रवेशित झालेत. त्यानंतर आजच्या दिवशी 500 विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि त्यांच्या प्रगतीसाठी सर्व शिक्षक स्टाफ हा कायम सातत्यपूर्ण प्रयत्न करत असतो. आम्हाला शाळेच्या सर्व शिक्षकांना, मॅनेजमेंटचे आणि त्याचबरोबर मॅनेजमेंट बॉडी मेंबर जे आहेत त्या सगळ्यांचे सहकार्य लाभत असते. पालकांचेही आम्हाला सहकार्य लाभते. अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आम्ही जेव्हा घेतो त्यावेळेस आवश्यक असणारी जी यंत्रणा आहे ती शिक्षक वर्ग काम करत असतात. त्यामुळे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.